आयाबायांनो जागराला या तुम्ही नाटकाला या आई माईच्या आयाबायांनो जागराला या टोपीवाले काका तुम्ही नाटकाला या झाडूवाले काका तुम्ही जागराला या आई माईच्या आयाबायांनो जागराला या हो रे हो नमस्कार मंडळी. नमस्कार. आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. ते आपल्याला पूर्वकालापासून संदेश देत आले आहे की स्वच्छता हेची आद्य कर्तव्य. आज आम्ही KTHM महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तुमच्या समोर एक पथनाट्य प्रस्तुत करीत आहोत. स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता. स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता. सागर स्वच्छतेचा तुमच्या मंडळीचा. तुम्ही सर्व हसताय काय? ही सध्याची परिस्थिती आहे. सगळीकडे कचराच कचरा झालेला आहे. देश हा सर्व कचरा कुंडीत चाललेला आहे आणि तुम्ही बघत आहे या सर्वाला कारणीभूत असेल हे सरकार आणि हे सरकारी नेते. याला कारणीभूत सरकार नाही तर मानव आहे. आता आपण बघू स्वच्छते संबंधित युवांचे विचार. कर्मचाऱ्यांना काही जबाबदारीच नाहीये. जाऊ दे ग, चल आपण जाऊया. अरे धन्या बोल म्हणे संध्याकाळी जाऊया. हा चल ना यार जाऊया. अरे रे 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 इथं किती अस्वच्छता आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना थोडी पण त्यांची जबाबदारी नाही आहे. सरकार पगार देता का त्यांना? हो यार बरोबर आहे. हो हो आम्हाला करावंच लागेल. चल यार जाऊ. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. हाच तो महाराष्ट्र ज्याला महान संतांचा वारसा लावला आहे. त्यातलेच एक संत म्हणजे संत गाडगे महाराज. त्यांचा जन्म किमान 143 वर्षापूर्वी या महान संताचा जन्म झाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. हातात मडके आणि हात झाडू असा त्यांचा पोशाख असे. पण त्यांचे कार्य तरी काय? त्यांनी अनेक गावोगावी जाऊन आश्रम वृद्धाश्रम चालू केले आणि गावोगावी जाऊन स्वच्छतेचा निर्धार केला आणि स्वच्छता करण्याचा स्वच्छता अभियान राबवले. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. असेच जसे इतर संतांनी आपल्याला शिकवण देत आले आहेत की स्वच्छता हेची आपले आद्य कर्तव्य, पण आपल्याकडून एक गाव किंवा एक परिसर सुद्धा स्वच्छ होत नाही. हे तरी कितपत योग्य आहे? येथे थुंकून आहे. ए बाबा काय रे भावा? आहे का मावा? आहे ना भावा. देन भावा. आपण सरकारकडनं अपेक्षा करतो की सरकारने नियमांचे पालन करावे, पण आपण जरी नियमांचे पालन करतो
करण्याची गरज आहे. गणपती बाप्पा अर्धा लाडू फुटला, अर्धा लाडू फुटला. मावशी मावशी तुम्ही पण तुमचा गणपती महानगरपालिकेला दान करता का? कारण गणपती नदीत विसर्जन केल्यास नदीचे पाणी नदी प्रदूषित होते. ए बाई, काय बोलते तू? याने तर नदी पवित्र होते. आम्हाला नको शिकू तू. आम्ही लई उन्हाळे पावसाळ्यात पाहिलेले. अहो मावशी जावा घरला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मित्रांनो, आपण साक्षरतेबरोबरच स्वच्छतेकडेही लक्ष दिले पाहिजे. स्वच्छता ही फक्त महापुरुषांच्या किंवा नेत्यांच्या जयंती व पुण्यतिथीपर्यंत मर्यादित न ठेवता आपण ती जीवनामध्ये उतरवायला हवी. आपण बोलतो की नदी ही सुंदर व स्वच्छ दिसली पाहिजे. आपण घर व परिसर स्वच्छ न ठेवता नदी प्रदूषणाकडेही लक्ष दिले पाहिजे. नदी प्रदूषणाकडे लक्ष देण्यासाठी आपले जे पारंपरिक सण व उत्सव आपण मूर्ती विसर्जन हे नदीपात्रामध्ये विसर्जित करणे याला पावित्र्य मानतो. हे पावित्र्य नसून हे एक प्रदूषण करण्याचे कारण आहे. आपल्याला जर नदीचे पावित्र्य राखायचे असेल तर आपल्याला नदी ही स्वच्छ ठेवलीच पाहिजे. आज 2 ऑक्टोबर रोजी आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे NSSचे स्टुडंट आपल्याला स्वच्छतेचा संदेश देऊ इच्छितो. मन में रखो एक ही सपना, स्वच्छ बनाना है भारत अपना. स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता, स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता.